आधीची तर उन्हात डोसकं तापले आणि अजून त्या सत्यानं माझं डोसकं तापवलं इथं. माझ्या सभेचा पचका करायला समजा उपद्रव केला त्यानं. माया, हे बघ, सत्य आल्यावर त्याला शांतपणे विचार नेमकं काय झालंय ते. उगाच हायपर होऊ नकोस. आणि हे बघ, सत्य हे असलं काय अजिबात मुद्दाम करणार नाही. आणि मम्मी, अगं तुझं नुकसान कशाला करेल तो? आणि मम्मी, अगं तू निवडून यावी म्हणून स्वतःचा प्रचार कमी करतोय तो. मम्मी, काय झालं? तू एवढं चिडून का बघतेस माझ्याकडे? तुझ्याकडे असं बघत बसण्यापेक्षा का नाही तुझी आरतीच करायला पाहिजे होती बघ सत्या. आधीच तुझी बायको नाराज होती माझ्यावर, मला तिकीट मिळालंय म्हणून. त्यात तिनं तुझं कान भरलं आणि माझ्या विरोधात तुला उभं केलं. तुम्ही दोघं बी माझा पाय खेचताय बघा. माया, तोंडाला येईल ते काही बडबडू नकोस. हो चित्रकार, तुम्ही तर गप्प बसा. अजिबात मध्ये बोलू नका. जेव्हा बघा तेव्हा ह्यांचीच बाजू घेत असताय तुम्ही. नाही सहन केलंय मी, पण आता हद्दपार केली ह्यांनी. मम्मी, पण एवढं काय केलंय मी? काय केलं? दुश्मन बी एवढं वाईट वागणार नाही ना, तेवढं वाईट वागलंय तू माझ्याशी. हे बघ सत्या, मी कशाबद्दल बोलते हे तुला चांगलंच ठाव आहे. उगाच तुला काही माहित नाही असं आव्हान नको. तू काय केलंय हे समजा कळलंय मला. का मम्मी? हे बघ सत्या, जे काय आहे का नाही ते एकदाच स्पष्ट बोलून टाक. तुला जर चालणार नाही ना मी निवडणूक लढवलेली, ठीक आहे, मी माघार घेते. पण माझ्या पाठीत असा खंजीर खुपसलेला मला चालणार नाही. अगं मम्मी, पण मी काय केलंय ते तर मला सांग. माझी सभा सुरू असताना माईकची वायर कापून टाकलीस ना तू. अरे माझ्या लेकरा कोकरा वागरा, चांगलं पान फिरलंस. आजवर माझ्यासाठी जीवाचं रान करत होतास ना तू. मम्मीचा शब्द असा कधीच खाली पडू दिला नाहीस तू. आणि आज हे असलं तीच दाखवलंस मला. आणि ते बी ह्या काल आलेल्या पुरुषा नादाला लागून. तिचं ऐकून माझ्या विरोधात तू बाळायलास तू. तर हलक्या कानाचा झालायस सत्या तू. बायकोचा बैल झालायस तू. उद्या जर ती म्हणली का तर मम्मीला घराच्या बाहेर काढ, तर ते करशील तू. मम्मी साहेब, सत्याचा काहीच दोष नाही यात. त्यानं काहीच नाही केलं. ती वायर कापायला त्याला वाघमारे, मम्मी हे बघ, तू सभेसाठी जागा चुकीची निवडली होतीस. तिथे एका बाजूला शाळा होती आणि दुसऱ्या बाजूला हॉस्पिटल होतं. त्यात वस्तीत रिटायर्ड माणसं बी राहत होती. हे बघ, जर त्यांना तुझ्यामुळे त्रास झाला असता तर तुझीच इमेज खराब झाली असती. आणि जर वाघमारेने तुला सांगितलं असतं की सभा कॅन्सल कर, तर तू त्यांचं म्हणणं ऐकलं नसतंस.
म्हणून नाईलाजानं मी स्पीकरची वायर कापली. पण मम्मी आम्ही हे सगळं तुझ्या भल्यासाठीच केलं होतं. हे बघ लोकांना त्रास बी झाला नाही आणि तुझी इमेज बी खराब झाली नाही. वा वर अजून चांगलंच कबूल करतोयस की. चोर ती चोर वर शिरजोर. तुम्ही दोघांनी बी माझा विश्वासघात केलाय. सत्या अरे हिथं सोड, ही परकीच आहे मला. पण तू लेकयस ना माझा. तू माझ्या पाठीत खंजीर खूप असलस. ही सरणार नाही. आजपासून तुम्ही दोघं बी माझ्यासाठी परके आहेत. सॉरी सॉरी सॉरी. मायाताई माफी असावी बरं का. मी एकदम रॉंग टायमिंगला एकदम करेक्टली पोहोचलो आहे का नाही. 100% करेक्ट. हा खरं तर मी बाहेरचा माणूस आहे. तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये माझा तसा बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. पण असो आता काय. माहिती मला लय वाईट वाटलं. एकदम मनात दुखलं माझ्या. सर झाला सर. म्हणजे एक राजकीय विरोधक म्हणून मी तुमचं जेवढं वाईट केलं नाही तेवढं तुमचं वाईट तुमच्या ह्या लेखानं केलं. त्याचं तर मला डबल वाईट वाटलं. काय तुमची सभा रंगली होती. काय आवाज लागला होता तुमचा. अहो तुमचा सूर आणि नूर काही वेगळाच लागला होता हो मायाताई. गेल्या 10,000 वर्षात मी अशी सभा बघितली. अशी सभा चालली होती तुमची. तुमचा तो आवेश, तुमचा तो द्वेष. हा काय मुद्दे मांडत होतात तुम्ही लोकांच्या हिताचे. तुम्ही घसा खरवडून भाषण करत होतात. पण शेवटी तुमचा जो घसा बसत गेला तो बसत गेला. एकदम टेकला. तरी पण तुम्ही सोडलं नाही. तुम्ही भाषण करतच होतात. तुम्ही हट्टी. तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही भाषण करतच राहिला. त्यांनी हात टेकले. आम्ही होतो ना तिकडं. काय बायको हो मग हळहळ झाली आमची. पण तुमचा ह्यो लेख देव करो आणि असा पोरगा कुठल्या आईला देऊ नये कुणी. हे मुकादम येऊ ना. आमचा खर्च मॅटर आहे. त्यातून नाक खुपसू नकोस. चला घेतला. आता राग करून काय उपयोग आहे. मला सांगा बरं. शेवटी आई ती आई असते. किती बी चिडली ना तरी ती लेकराच्या चुका पोटात घालती. अहो मायाताई तुमच्या पोटच्या पोरानी ज्याच्यावर तुम्हाला लई गर्व होता त्यानेच तुमचा सुपर डुपर गेम केला. आणि हे बघ
तुझं जर तुझ्या मम्मीवर एवढंच प्रेम असेल ना तर उद्याची लास्ट डेट आहे. अरे जा उद्या आणि उमेदवारीचा फॉर्म मागे घे. हा? हा. आणि दाखव ना तू. आणि दाखवतो का मम्मीवरचं प्रेम. दूर कर तुझ्या मम्मीची नाराजी. अरे जा पाठिंबा दे तिला. मग असे माकड चाळे करायची गरज नाही पडणार तुला. जा मग उद्या. सॉरी नाही काहीच नाही. डोळ्यात काही दिसतच नाही हो मायाताई. तुमच्या या लेकाला सत्तेची हाव सुटल्या. त्यामुळं तो काही माघार घेईल असं मला काही चिन्ह दिसत नाही. हा आपल्या दोघात भांडण लावून कसा शेप राहील बघा. हे बघा मायाताई, एक माणूस म्हणून मी तुम्हाला अलर्ट करण्याचा प्रयत्न केला बरोबर. आता तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं घ्या. बाकी मम्मी थांब. तुला जर वाटत असेल ना की मी खरोखर मुद्दाम करतोय आणि मला सत्तेची हाव आहे म्हणून, तर फक्त तुझ्यासाठी उद्याच्या उद्या निवडणुकीतनं माघार घ्यायला तयार आहे. कारण मला राजकारणापेक्षा जास्त आपलं नातं महत्वाचं आहे. चालणार नाही ना मी निवडणूक लढवलेली. ठीक आहे, मी माघार घेते, पण माझ्या पाठीत असा खंजीर खुपसलेला मला चालणार नाही. म्हणजे एक राजकीय विरोधक म्हणून मी तुमचं जेवढं वाईट केलं नाही तेवढं तुमचं वाईट तुमच्या ह्या लेखानं केलं.
देव करो आणि असा पोरगा कुठल्या आईला देऊ नये कोणी. वागणारे सॉरी, मला माफ करा. मला माहिती आहे की तुमची लई मनापासून इच्छा आहे मी निवडणूक लढवावी म्हणून, पण तुमची ही इच्छा मला पूर्ण करता येणार नाही. हे बघा, मम्मीचं खुश असणं ना जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. राजकारणामुळं आपलं घर तुटलेलं मला अजिबात चालणार नाही. राजकारण माझं स्वप्न होतं, पण जर ते माझ्या नात्यांच्या मध्ये येणार असेल ना तर मला नाही जमणार वागणार. मला निवडणुकीतनं माघार घ्यावी लागेल. तुला माफी मागायची काहीच गरज नाही सध्या. हे सगळं माझ्यामुळं झालं, तुझी काहीच चूक नाही यात. जर मी तुला निवडणुकीला उभं करायची आयडियाच दिली नसती तरी काहीच झालं नसतं. जर या निवडणुकीमुळं तुझा आणि या घराचा अपमान होणारच तर घे तू माघार. आणि या निर्णयात तू एकटा नाहीस, मी स्वतः येणार तुझ्याबरोबर फॉर्म मागं घ्यायला. पप्पा, काय बी झालं तरी सत्यदादांना माघार घेणं लय चुकीचं आहे बघा. खरं आहे तुझं. खरं तर मायाऐवजी सत्यालाच तिकीट मिळायला पाहिजे होतं. तोच पात्र उमेदवार होता. ते नाही मिळालं तरी पण तो अपक्ष म्हणून उभा राहिला हेच खूप होतं. सत्या सत्या सत्य सत्या बळवंता, आज तू दारू पिऊन आलायस. बळवंत मिळवून कोण नाही, सत्य पाहिजे मला. सत्य तू शांत हो. सवय सत्य उडाय सत्य सुरू आहे खाली. सवय सत्य उडाय उडा सत्य. बलमा, माझ्या समोर दारू पुण्याची हिंमत कशी झाली तुझी? चुकलं मला, माफ कर मला. मारणारच का मला? मार मार
मार के मार 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 पण सत्याच्या सुरुवातीला माघार नाही घ्यायची सत्याच्या सुरुवातीला माघार नाही घ्यायची रागाला तुला मार की तमरा मार मार तमरा मार मार तू बलमा बलमा शांत हो सावरायला वेळ घ्या पण नंतर बोल नाही वहिनी मला आज माझ्या दोस्ताबरोबर बोलून माझ्या मनात लय साचलंय मला आज बोलू दे वहिनी इतर वेळी बोलू शकत नाही मी कारण ह्याला रिस्पेक्ट करतो ना मी आदर करतो भाव आहे माझा तो पण आज नाही आज बोलणार मी सत्य सुरू आहे आठवतंय का तुला माझा बाप गेला माझी आई धुणं भांड करत होती मी दारूच्या आहारी गेलतो दारू पिऊन गाडी खाली गावणार होतो त्यावेळी तू या सत्यजित सुर्वेनं मला वाचवलेलं आठवतंय या सत्यजित सुर्वेनं मला चांगल्या मार्गाला लावला उद्योगधंद्याला लावला माझं आज घर व्यवस्थित चाललंय आज याच्यामुळे मी सरळ आहे माझे आई बाप सरळ आहे महासोडा आम्ही कर्ज बाजारी झाला होता जीवन द्यायला निघाला यो हरामखोर ह्याला तू वाचवलास कर्जातनं बाहेर काढलास कामाला लावलास आज तुझ्यामुळे ह्याच्या घरात चूल पिटते आज तुझ्यामुळे ह्याचं घर व्यवस्थित आहे आमल्या आमल्या ह्याला आई बाप नाहीत ह्याचा बाप वारला ह्या बापानं कर्ज काढलेलं ती वसूल कराय बँकेतली लोक आली होती याच्या घरावर जप्ती येणार होती तू या सत्तेच्या सुरुवेनं स्वतःच्या खिशातलं पैसे काढून त्याचं घर वाचवलं त्याच्यामुळे आज ह्याच्या घरात चप्पर आहे अरे सत्या तुझ्या लय लोकांना गरज आहे रे सत्या तुला मी कसं सांगू अरे लय लोकांना गरज आहे रे तुझी सत्या तुला कसं सांगू सत्या तुझी गरज आहे रे लोकांना तू नको ना माघार घेऊ रे नको माघार घेऊ मी काय करू म्हणजे तू माघार घेणार नाही मला सांग सांग मला तुझ्या पाया पडू का माघार नको घेऊ अरे काय करतोस तू बलम्या